नमस्कार. आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे चौथे प्रकरण अर्थ नियोजन हे अभ्यासत आहोत. आपण कालच्या तासाला इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स कसं मिळतं, कोणत्या किमतीला म्हणतात हे कालच्या तासामध्ये आपण व्यवस्थित एक्झाम्पल घेऊन समजून सांगितलेलं आहे. आता त्यावर आधारित आपल्याला सराव संच 4.2 मधले उदाहरण पाहायचे. तत्पूर्वी ज्यांनी कोणी याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी अगोदर तो व्हिडिओ पाहूनच मग हा आजचा तास पाहावा, कारण त्या संकल्पना क्लिअर जर झाल्या नसतील तर हे आपल्याला समजणार नाही. ठीक आहे, आपण डायरेक्ट आता आज या प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, याच्यामधलं 2 प्रश्न अगोदरच ऑलरेडी कालच्या तासात झालेले आहेत. तिसरा प्रश्न असा आहे, आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना ₹3,800 जीएसटी भरला. व्यवस्थित वाचा. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना ₹3,800 जीएसटी भरला. म्हणजे आमिर एंटरप्राइजेस जो आहे त्याने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना किती जीएसटी भरलेला आहे? 3,800. आता पुढे, आणि त्या अकबरी ब्रदरला विकताना त्याने काय केलं? अकबरी ब्रदरला विकताना 4,100 म्हणजे 4100 रुपये जीएसटी गोळा केला. भरला किती? 3800. आणि गोळा केला किती? 4100. तुम्हाला माहिती आहे गोळा केलेला आहे, बाहेरून आलेला आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? आउटपुट टॅक्स. भरलेला आहे, इनपुट केलेला आहे. किती इनपुट केला? 3800, म्हणून याला इनपुट टॅक्स म्हणूया. आता याच्यामध्ये मग इनपुट टॅक्स क्रेडिट किती होईल त्याचं? 3,800. म्हणून त्याला ते जीएसटी आपल्याला या दोन किमतीतून काढता येते. हे कालच्या तासात पाहिलं. पुढचा बघा. त्यानंतर मय्यत फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या ₹4,500 जीएसटी देऊन विकत घेतल्या. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो आहे मय्यत फूड कॉर्नर, याने काय केलं? अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या ₹4,500 जीएसटी देऊन विकत घेतल्या. 4,500 रुपये दिले, त्याने इनपुट केले, दिलेले आहे. अकबरी ब्रदर्स मय्यत फूड कॉर्नरने दिलेले आहे, म्हणजे मय्यत फूड कॉर्नर साठी ती रक्कम काय झाली? इनपुट टॅक्स झालेली आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत हे उदाहरण आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, कालचा तास अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रश्नासाठी आपण व्यवस्थित बघून घ्यावा. आता या ठिकाणी आपण जो व्यवहार झालेला आहे तो मी साखळीमध्ये च्या स्वरूपात लिहिला. पहिलं आमिर एंटरप्राइजेस, नंतर अकबरी ब्रदर्स आणि नंतर मय्यत फूड कॉर्नर. या तिघांमध्ये हा व्यवहार झालेला आहे. या ठिकाणी हा पहिला व्यवहार होईल, दुसरा व्यवहार होईल. आता पहिल्या व्यवहाराच्या वेळेस आमिर एंटरप्राइजेसने काय केलेलं आहे ते बघा. 3,800 रुपये. 3,800 रुपये काय केले? 3,800 रुपये जीएसटी भरलेला आहे. म्हणजे याला आमिर एंटरप्राइजेस याला काय म्हणता येते? भरलेले आहेत, दिले आहेत, म्हणजे याला इनपुट म्हणतो आपण. इनपुट टॅक्स. इनपुट हा इनपुट टॅक्स झालेला आहे. त्याच्यानंतर अकबरी ब्रदर्स कडून किती रुपये जमा केलेत? 4,100, 4100 रुपये. हे काय झालं मग? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स झालेला आहे. ठीक आहे. पहिल्या व्यवहाराच्या वेळेस पहिला व्यवहार पहिल्या व्यवहाराच्या मध्ये आपल्याला ह्या अगोदर ह्या किमती क्लिअर करूया. आमिर एंटरप्राइजेस चे इनपुट टॅक्स किती आहे? किती भरलेत? 3,800 रुपये. म्हणजेच म्हणून त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट काय झालं? मग
काय होईल इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याला आपण ITC म्हणतो. किती होईल 3800 रुपये. त्याने बाहेरून गोळा किती केले त्याला आउटपुट टॅक्स म्हणतो. म्हणून आमिर एंटरप्राइजेसचे आउटपुट टॅक्स बरोबर आहे किती 4100 रुपये. आता याने देय जीएसटी काय आहे मग, म्हणून देय जीएसटी पेएबल जीएसटी देय जीएसटी बरोबर आहे. सूत्र आता आपल्याला कालपासून माहित झालेलं आहे. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे 4100, इनपुट टॅक्स किती आहे 3800 बरोबर आहे. यांची वजाबाकी करूया म्हणजे किती होतील हे 300 रुपये. हा देय जीएसटी आहे. आता तुम्हाला काय करायचं, देय जीएसटी तर झालेलाच आहे, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर राज्याचा देय कर. आता हे जीएसटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे जीएसटी बरोबर आहे एसजीएसटी अधिक सीजीएसटी. म्हणून केंद्राला आणि राज्याला याच्यातला अर्धा म्हणजे 150 रुपये केंद्राला भरावे लागतील आणि 150 रुपये राज्याला भरावे लागतील. म्हणून केंद्राचा देय कर बरोबर आहे केंद्राचा देय कर, त्याला आपण काय म्हणतो सीजीएसटी बरोबर आहे. राज्याचा देय कर त्याला आपण काय म्हणतो एसजीएसटी बरोबर आहे. 300/2 म्हणजे किती 150 रुपये. दोघांचाही केंद्राचा आणि राज्याचा दोघांचाही 150 रुपये देय जीएसटी झालेला आहे. हे झालं ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचं नेक्स्ट पॉइंट मध्ये बघा आता काय केलेलं आहे दुसऱ्या व्यवहाराच्या वेळेस दुसरा व्यवहार दुसऱ्या व्यवहाराच्या वेळेस आता कोणाला कन्सिडर करायचं अकबरी ब्रदर्स. म्हणून अकबरी ब्रदर्सचे इनपुट टॅक्स अकबरी ब्रदर्सचे इनपुट टॅक्स अकबरी ब्रदर्सने किती दिले अकबरी ब्रदर्सने किती दिले 4100 41 रुपये दिले म्हणजे हे झालं इनपुट टॅक्स 4100 रुपये. म्हणजे मग अकबरी ब्रदर्स ची इनपुट टॅक्स क्रेडिट काय होईल मग इनपुट टॅक्स क्रेडिट काय होईल 4100 रुपये. हे अकबरी ब्रदर्सचे इनपुट टॅक्स आहे. आता अकबरी ब्रदर्सने किती घेतले गोळा केले बाहेरून मय्यत फूड कॉर्नर कडून किती घेतले ते आउटपुट टॅक्स झाला. म्हणून अकबरी ब्रदर्सचे आउटपुट टॅक्स बरोबर आहे मय्यत फूड कॉर्नर कडून किती घेतले बघा इथं अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4500 जीएसटी देऊन विकत घेतल्या बरोबर आहे. म्हणजे मय्यत फूड कॉर्नरने किती दिले याला 4500 म्हणून हे इथं 4500 या मय्यत फूड कॉर्नरने काय केलं 4500 रुपये दिले आणि त्या बाटल्या विकत घेतल्या. म्हणजे अकबरी ब्रदर्सने बाहेरून जमा केलं त्याला आपण काय म्हणतो आउटपुट बाहेरून जमा केलं आउटपुट आहे. त्याने जे दिलं त्याला इनपुट म्हणतो. त्याने
काय दिलं 41 दिले, ते झालं इनपुट, झालं आउटपुट. आता याच्यावरून तुम्हाला हे काढता येईल देय जीएसटी. म्हणून या अकबरी ब्रदर्ससाठी देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट वजा इनपुट टॅक्स क्रेडिट वजा इनपुट टॅक्स क्रेडिट ITC बरोबर आहे. आउटपुट टॅक्स किती 4500 वजा इनपुट टॅक्स 41 म्हणजे किती झालं मग हे वजा बाकी करा 400 रुपये. हे झालं देय जीएसटी. आता देय जीएसटी च्या नंतर तुम्हाला माहित आहे हे जीएसटी हे अर्धा डिवाइड होतं. केंद्राला अर्धे पैसे जातात आणि राज्याला अर्धे, म्हणजे 400 चे अर्धे जर केले 200 म्हणून आपण केंद्राचा देय कर ज्याला आपण काय म्हणतो CGST हा समान असतो कशाबरोबर राज्याचा देय कर आणि हे बरोबर आहे 400/2 म्हणजे की किती प्रत्येकी 200 रुपये. केंद्राला कर भरावा लागेल 200 रुपये आणि राज्याला कर भरावा लागेल 200 रुपये. अशा प्रकारे हे दोन व्यवहार झाले आणि हे दोन व्यवहाराचा आपण हे काढलेलं आहे. या अमीर एंटरप्राइजेस चा अकबरी ब्रदर्स सोबत आणि अकबरी ब्रदर्सचा मयत फूड कॉर्पोरेट सोबत असा 2 वेळेस व्यवहार झालेला आहे. आणि ह्या 2 वेळेसच्या व्यवहाराचा पेएबल जीएसटी, त्याच्यानंतर CGST, SGST याचा सुद्धा दुसरा व्यवहार जो आहे अकबरी ब्रदर्स आणि मयूर फूड कॉर्पोरेटचा झालेला आहे. आणि त्याचं सुद्धा आपण देय जीएसटी, केंद्राचा CGST आणि SGST हे दोन्ही काढलेले आहे. याच्यानंतरचा पुढचा व्यवहार नाही. ठीक आहे. हे 2 व्यवहार आहेत. साखळीत मध्ये 3 जण दिसतात, म्हणजे पहिला इथे व्यवहार आणि दुसरा या ठिकाणी व्यवहार हे आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. यानंतरचं नेक्स्ट उदाहरण पहा. चंदीगड हे संघ राज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. खरेदी करत असताना त्यांनी 24,500 ला खरेदी केली आणि तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी व त्यावरून केंद्राचा देय कर व संघ राज्याचा देय कर. या ठिकाणी SGST च्या ऐवजी UTGST घ्यावं लागतं संघ राज्य असल्यामुळे. आता याच्यामध्ये 2दा व्यवहार झालेला आहे म्हणून 2 वेळेसची जीएसटी आपल्याला काढावी लागेल. सर्वप्रथम पैसे दिले, इनपुट केले, त्याच्यावरून इनपुट टॅक्स क्रेडिट काढावं लागेल. त्याच्यानंतर विकले, बाहेरून पैसे आणले म्हणजे आउटपुट टॅक्स काढावा लागेल. आणि नंतर मग देय कर तुम्हाला माहित आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट याला आपण देय जीएसटी म्हणतो. आणि जेही देय जीएसटी असेल त्याला अर्ध केलं की एक येतं UTGST आणि एक येईल मग अर्ध CGST साठी. अशा प्रकारे हे आपल्याला उदाहरण सोडवावं लागेल. ठीक आहे. तर आपण स्टार्टिंगला मलिक गॅस एजन्सी खरेदी बरोबर आहे 24,500 रुपये. त्याच्यानंतर मग याच्यावर इनपुट टॅक्स काढूया. म्हणून इनपुट टॅक्स 24,500 चे किती टक्के, प्रत्येक वेळेस किती टक्के म्हणून सांगितलं 5% दराने, म्हणजे 5/100. म्हणून आपण हे 2 शून्य कॅन्सल करूया. आता याचा गुणाकार 5 × 5 = 25, 5 × 20 आणि 2
22, 5 दोन्ही 10 आणि 2 12. हा झाला इनपुट टॅक्स. म्हणजेच आपण याला म्हणतो म्हणून मलिक गॅस एजन्सी एजन्सीचा इनपुट टॅक्स क्रेडिट, हे झालं त्याचं क्रेडिट. त्याला आपण काय म्हणतो ITC. बरोबर किती आलं 1225 रुपये. आता विकताना मलिक गॅस एजन्सी ची विक्री किती रुपयाला विकलेला आहे गॅस टाक्या, नंतर 26,500 रुपये. आणि मग हे विकल्याच्या नंतर गोळा झालेला आहे कर त्याच्याकडे, आणि जोही गोळा झालेला कर असतो त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. आपण देत असताना इनपुट टॅक्स, हे झाला इनपुट टॅक्स, आणि तिकडून गोळा करत आहोत बाहेर म्हणून त्याला आउटपुट टॅक्स म्हणतो. हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित झालेलं आहे. म्हणून याला आपण काय करूया, म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर आहे 26,500 चे किती टक्के, त्याच दराने म्हणजे 5% दराने. पुन्हा एकदा आपण याचे 200 कटूया आणि 5 चा आणि 265 चा गुणाकार करू. 5 5 25, 2 उरले 5 सख 30 आणि 2 32, 5 दोन्ही 10 आणि 3 13. हे झालं आउटपुट टॅक्स. आता आपण काय करायचं आहे, देय जीएसटी. म्हणून देय जीएसटी सूत्र माहिती आहे आपल्याला. देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट त्या किमती आपल्याला माहित झालेल्या आहेत. आउटपुट टॅक्स किती आहे 1325 मायनस इनपुट टॅक्स किती आहे 1225, आणि म्हणून हे मायनस करूया. किती आलं देय जीएसटी 100 रुपये. आता मग आपल्याला एक उत्तर मिळालं, एकूण जीएसटी मिळालं. आता केंद्राचा देय कर, म्हणून केंद्राचा देय कर ज्याला आपण काय म्हणतो CGST बरोबर आहे राज्याचाही तेवढा, संघ राज्याचाही तेवढाच असतो. बरोबर आहे संघ राज्याचा देय कर याला आपण काय म्हणतो UTGST बरोबर आहे GST/2. म्हणजे जे काही जीएसटी आलेला आहे आपल्याला पेय जीएसटी देय जीएसटी त्याचं आपण ही किंमत लिहूया 100/2 म्हणजे किती प्रत्येकी 50 रुपये. म्हणून CGST 3 उत्तर आपल्याला. जीएसटी बरोबर आहे 100 रुपये, त्याच्यानंतर CGST बरोबर आहे 50 रुपये आणि UTGST बरोबर आहे 50 रुपये. ह्या प्रमाणे आपल्याला कर भरावा लागतो. बघून घ्या. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली. मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने काय केलं 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली. म्हणजे आपल्याला 6,000 वर 18% दराने जीएसटी किती आहे ते अगोदर काढावं लागेल. आपण हे जे देत असतो 6,000 रुपये
आणि जीएसटी त्यामध्ये देत असतो, त्याला आपण काय म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट, आपलं ते इनपुट टॅक्स असतं. त्यानंतर एकाच ग्राहकास, त्यानंतर त्याने काय केलं, एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयास विकली. तर या व्यवहारासाठी मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर विचकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. मग आपल्याला याच्यामध्ये जीएसटी काढायचं आहे, सीजीएसटी काढायचं आणि एसजीएसटी काढायचं आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सनी 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी दिली, हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणून मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्स 6,000 रुपयावर 18% जीएसटी दिली. म्हणून आपण काय करूया, ब्युटी प्रॉडक्ट्स इनपुट टॅक्स किती आहे काढू. 6,000 चे 18% बरोबर आहे. आपण हे 2 शून्य कटूया, त्या दोघांचा गुणाकार 60 गुणिले 18 1080 रुपये. आपण याला काय म्हणतो आयटीसी. मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सचे आयटीसी इन्कम टॅक्स क्रेडिट किती आलं 1080 रुपये. आता आउटपुट टॅक्स म्हणून ब्युटी प्रोडक्ट्स चे आउटपुट टॅक्स बरोबर आहे कितीला 10,000 ला विकली. 10,000 गुणिले 18%, 18 भागिले 100, हे 2 शून्य कॅन्सल. म्हणून 100 गुणिले 18 बरोबर आहे 1800 रुपये. याला आपण काय म्हणतो आउटपुट टॅक्स. म्हणून देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स बरोबर आहे. आउटपुट टॅक्स किती आहे आपलं 1800, इनपुट टॅक्स किती 1080, 1080. याची वजाबाकी करूया 720 रुपये. आता तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटी याच्यावरून सांगता येतं. म्हणून सीजीएसटी बरोबर आहे एसजीएसटी बरोबर आहे जीएसटी बाय 2 म्हणजे किती 720 छेद 2 बेत्रिक 6 बेसख 12 360 रुपये. सीजीएसटी बरोबर आहे एसजीएसटी बरोबर आहे 360 रुपये. अशा प्रकारे आपल्याला सांगता येतं. आता आपण याचं करबीजक सुद्धा करू शकतो. करबीजक कसं करता येईल, करबीजक आपल्याला जर करायचे टॅक्स इनव्हॉइस म्हणतो की आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये बघा की करबीजक आपण तयार केलं होतं त्याप्रमाणे
आपण काय करूया, या दोनदा व्यवहार झाला, मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्स दोनदा व्यवहार झालेला आहे, खरेदी करणे आणि विकताना, एकदा खरेदी करताना आणि नंतर विक्री करताना, खरेदी करताना त्याच्यानंतर विक्री करताना आणि मग हे एकूण किती होईल ते पाहूया. याच्यात फक्त आपण याच्या किमती भरूया. आपण याच्यामध्ये जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी, जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी हे बघा. सर्वप्रथम खरेदी करताना किती आहे जीएसटी, किती भरले जीएसटी 1080. खरेदी करताना हा जो जीएसटी भरलेला आहे, आयटीसी म्हणतो आपण त्याला, इन्कम इनपुट टॅक्स क्रेडिट, तर ते 1080 रुपये आहे. तर 1080 हे कसे भरले जातात, अर्धे अर्धे डिवाइड होतात, अर्धे केंद्राला आणि अर्धे राज्याला. म्हणजे 540 रुपये केंद्राला आणि 540 रुपये राज्याला. त्याच्यानंतर विक्री केल्याच्या नंतर कसा भरला टॅक्स, एकूण जीएसटी किती आला 720. एकूण हा आहे 720. 720 पैकी केंद्राला किती गेले 360 रुपये आणि राज्याला किती गेले 360 रुपये. म्हणजे आता एकूण जर काढायचं असेल तर जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी तर किती होईल, मग हे 0 8 2 10 0 हा चला 1 म्हणजे किती झाले 1800 एकूण जीएसटी. बघा 1800 एकूण, म्हणजे याची आणि याची बेरीज केली आपण 1800 झाली याची, आणि नंतर सीजीएसटी किती येईल बघा आपण 0 6 4 10 0 5 3 8 1 9 900, हे सुद्धा 900 अधिक 900 बरोबर आहे 1800. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला कर्विजकाद्वारे सुद्धा सांगता येतं, पण हे आपल्याला सोडवणं आवश्यक आहे, त्यावरून आपण कर्विजक असं लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघा. पुढे दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक B2C, आपल्याला व्यवहार माहित आहे B2B आणि B2C बरोबर आहे. C2C सुद्धा होऊ शकतो. B2C म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर. या बिझनेस जो असतो याच्याकडे जीएसटी आणि नंबर असतो, कंझ्युमर कडे नसतो. त्या व्यवहाराला आपण B2C असं म्हणत असतो. तर करविजक म्हणजेच आपण त्याला टॅक्स इनव्हॉइस तयार करा असं सांगितलेलं, आपल्याला काही माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. जसं की आपल्याला आपल्या मनानं भरायचं पुरवठादार, त्याचं नाव, राज्य आणि इनव्हॉइस क्रमांक, त्याच्यानंतर पत्ता, तारीख, जीएसटी आणि नंबर, आणि ह्या वस्तू घेतल्यात त्या ठिकाणी मोबाईल बॅटरीचा दर, मोबाईल बॅटरी, टेलिफोन याचा दर दिला, किती घेतले ते दिलं, जीएसटीचा किती टक्के आहे ते दिलं, आणि त्याचा HSN कोड सुद्धा दिलाय. आपल्याला माहिती आहे वस्तूचा कोड आपण कशाने दाखवतो HSN म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, हे वस्तूचा कोड साठी आहे. आणि SAC हे आपण कशासाठी सेवासाठी वापरत असतो. तर या ठिकाणी वस्तू आहेत, या निश्चितच तुम्हाला लक्षात आलं असेल ह्या सर्व ज्या वस्तू आहेत ते इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स दुकानात मधून घेतलेले आहेत. हा जो दुकानदार आहे तो इलेक्ट्रॉनिक्सचा दुकानदार आहे. मग आपल्याला याच्यासाठी असं टॅक्स इनव्हॉइस तयार करायचं. मी हे अशा प्रकारचं आपण घेतलेलं आहे, अगोदर दोनच वस्तू आहेत. ठीक आहे. पुरवठादार आपल्याला सगळं व्यवस्थित भरायचं आहे. पुरवठादार आपल्या मनाने घेऊया, काही लिहिता येतं आपल्याला. इंदिरा इलेक्ट्रॉनिक्स हे झालं मेसर्स इंदिरा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर आहे. राज्य महाराष्ट्र, राज्य महाराष्ट्र बरोबर आहे. या ठिकाणी पुणे करूया. ठीक आहे.
आणि या ठिकाणी आपल्याला त्याचा हे सुद्धा सांगता येतं, पिन कोड सुद्धा देता येतं, काही मनाने देऊ शकतो आपण जे काय असेल समजा. आणि इनव्हॉइस क्रमांक जीएसटी समजा 110वी पावती आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याचा जीएसटीआय नंबर म्हणजे राज्यासाठी 27. त्याच्यानंतर आपला जो पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन कार्ड नंबर त्या दुकानदाराचा लिहायचा असतो. पॅन कार्ड नंबर समजा ABCD 10 अंकाक्षरे असतात, ABCDE. त्याच्यानंतर 1 2 3 4 EH आणि सर्वांसाठी एका नोंदणीसाठी एक अक्षर आणि सर्वांसाठी समान Z आणि एक कुठलं तरी अक्षर किंवा अंक घेऊ. अशा प्रकारचे 15 अंकाक्षराचा जीएसटीआय नंबर होतो. तर हे पूर्णपणे आपण वरची माहिती भरलेली आहे. आता काय करूया, सिरियल नंबर. पहिलं नंबर 1 पहिलं काय घेतलेलं आहे, मोबाईलचा कोड काय आहे, HSN कोड काय आहे 8507. त्या प्रॉडक्टचं नाव काय आहे, मोबाईल बॅटरी. इथे लिहूया मोबाईल बॅटरी. त्यानंतर त्याचा दर काय आहे 200 रुपये प्रति नग. एका नगासाठी 200 रुपये. आता आपण घेतले किती, एक नग घेतला. क्वांटिटी किती घेतलेला आहे 1. टॅक्सेबल अमाउंट किती आहे, टॅक्सेबल अमाउंट एवढ्याला लागेल 200 रुपये. टॅक्सेबल ज्याच्यावर करपात्र रक्कम म्हणतो याच्यावर किती टक्के दराने आहे, 12% दराने आहे. जीएसटीचा दर 12%. म्हणजे आपण काय करूया, हे रेट जो आहे 12% म्हणजे याचा 6% आणि राज्याचा 6%, केंद्राचा 6% आणि राज्याचा 6%. मग 6% म्हटल्याच्या नंतर 6 दोन्ही 12. हे झाला सीजीएसटीचा दर 12 रुपये आणि एसजीएसटीचा सुद्धा तेवढाच म्हणजे 12 रुपये. एकूण किती झालं मग, हे 12 आणि 12 किती झाले, एकूण टॅक्स 24 झाला. 24 आणि हे 200 म्हणजे किती झाले, एकूण 224 रुपये. हे झालं पहिल्या याच्यासाठी. दुसरं बघा, दुसरं प्रॉडक्ट बघा, हेडफोन. हे दुसरे सिरियल नंबर 2. याचा HSN नंबर 8518. काय आहे, हे नेम ऑफ प्रॉडक्ट हेडफोन. आणि रेट काय दिलेला आहे 750 प्रति नग. प्रत्येक नगासाठी 750. आपण किती नग घेतले त्या ठिकाणी, फक्त 1. म्हणजे टॅक्सेबल अमाउंट याच्यावरच लागेल. करपात्र रक्कम किती आहे 750 रुपये. 750 वर आता याचा दर किती आहे 18% आहे बघा. 18% म्हणजे 9% कोणाचा, याचा केंद्राचा आणि 9% राज्याचा. 9% हे 9% याचा सुद्धा आणि याचा सुद्धा. मग आता काय करायचे, 750 चे 9% करायचे. 750 गुणिले 9%, 9 भागिले 100. हे 0 0 कटून गेलं. 9 5 45, 5 7 4, 9 7 63, 67. किती आले मग, हे पुढचा या ठिकाणी पॉइंट दिलास 67 रुपये 50 पैसे. हे झाला याचा कर 67 रुपये 50 पैसे. त्याच्यानंतर याचं सुद्धा 67 रुपये 50 पैसे. एकूण याची बेरीज करूया, हे टोटल होईल मग हे पॉइंट 7 आणि 7 14 आणि 1 हातचा होता 15. त्याच्यानंतर 6 आणि 6 12 आणि 13. किती झालं 135. सॉरी ही ऍड करायचं आहे आपल्याला. 135 आणि 750 हे टॅक्स झालं. 135 हा झाला, हा टॅक्स झाला टोटल. आणि हे 750 अधिक 750 म्हणजे एकूण किती झालं 5 आणि 3 8 आणि हे 8 म्हणजे किती झाले हे 885. 885 रुपये. आता आपण याचा टोटल सुद्धा करू शकतो. म्हणजे एकूण किती आहे, एकूण किती होतात, हे 0 0 पॉइंट झालं. 5 आणि 4 9
8 आणि 2 10 शून्य ह्याचा 1 8 आणि 2 10 11 म्हणजे टोटल बिल जे आहे करवीजक हे एवढं रुपयाचं झालेलं आहे 1109 रुपये पॉइंट 00 पैसे असं आपल्याला करवीजक तयार करता येईल. ठीक आहे. यानंतरचा पार्ट आपण पुढच्या तासामध्ये बघूया.